देते की परमेश्वराने आता 26 दिवस आपल्या सर्वांना दाखवला आणि पवित्र मंदिरामध्ये येण्यासाठी प्रभूने आपल्याला सहाय्य केलं. त्या प्रभूच्या नावाला मी धन्यवाद करते. बरोबर, प्रभूची जर कृपा आमच्यावर नसते तर त्या ठिकाणी आलोच नसतो. प्रभूची कृपा, प्रभूची दया आमच्यावर आहे आणि म्हणून प्रभू येशूने प्रभूने आम्हाला ठिकाणी आणलेलं आहे आणि प्रभू आज आम्हाला आशीर्वाद देणार. हालेलुया. आपण आताच गीत म्हणलं की तहानलो आम्ही तुझ्या रे देवा, तुझ्याच येशू वचनाचे, है ना. आम्हाला प्रभूच्या वचनाची तहान आणि प्रभूच्या वचनाची काय लागली पाहिजे, भूक लागली पाहिजे. आम्ही शरीरासाठी तर भाकर खातोच, रोज आम्ही जेवतो, है ना. सकाळ दुपार संध्याकाळ 2 टाइम जेवत असते. परंतु आम्हाला शरीरासाठी जे शारीरिक अन्न लागतं, जैविक भाकर जी लागते, तसंच आम्हाला आत्मिक जीवनासाठी आम्हाला आत्मिक भाकरीची पण गरज आहे प्रियांनो. आणि ती आत्मिक भाकर काय आहे तर हे प्रभूचं वचन आहे. हालेलुया. आम्ही रोज खाल्ले तर आम्ही काय म्हणणार नाही, मरणार नाही. तर प्रभूचं वचन सांगते की मीच जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी या भाकरीतून खाईल तो सर्व काळ जगेल. हालेलुया. हालेलुया. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आज बहुतेक लोक गावावरून आलेले त्या ठिकाणी आणि त्यांच्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, कोणी बंधनामध्ये असेल, कोणी त्रासामध्ये असेल आणि त्यांची एकच इच्छा असते प्रभूने आम्हाला मुक्त करावं, मग प्रभूने आम्हाला मोकळं करावं या समस्येमधून किंवा ह्या आजारामधून किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, लेकरांचे प्रॉब्लेम्स असतील, पतीचा असेल, पत्नीचा असेल. आणि आमची इच्छा आहे की येशूने आमच्या जीवनामध्ये कार्य करावं. जर येशूने आमच्या जीवनात कार्य करावं असं आमची इच्छा असेल तर प्रियांनो एक गोष्ट आहे जी आम्हाला ह्या सर्वातून मुक्त करणार आहे. आपण एक वचन वाचूया. योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 32 काय सांगतं पहा. योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय वचन 32. आम्हाला कोण मुक्त करणार आहे, आमची कोण समस्या दूर करणार आहे, आम्हाला कोण आशीर्वाद देणार आहे, या ठिकाणी आपण पाहूया काय वचन काय सांगतं पवित्र शास्त्रामध्ये. तुम्हाला सत्य समजेल, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. हालेलुया. कोण बंधमुक्त करणार आहे आम्हाला. वचन काय सांगतं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हे सत्य काय आहे प्रियांनो, जे आम्हाला आज मोकळं करणार आहे, जे आज आम्हाला समस्यातून बाहेर काढणार आहे, जे आमचे प्रॉब्लेम्स आमच्यापासून दूर करणार आहे, ते सत्य काय आहे. आज अनेकांना माहित आहे की सत्य काय आहे. काय आहे सत्य. प्रभू येशू सत्य. आम्हाला सर्वांना माहिती काय आहे, प्रभू येशू सत्य आहे. परंतु त्या पलीकडे पण जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी बसलेलो आहोत प्रियांनो. तर आता येशू स्वतः येऊन म्हणणार आहे का आज तू बरी हो, आज तुझे प्रॉब्लेम्स सुटू दे, असं येशू म्हणणार आहे का आम्हाला, म्हणणार आहे का. तर सत्य काय आपण आज सांगणार आहोत. योहान सुवर्तमान 17वा अध्याय आणि वचन 17. हे वचन पाठच करून ठेवायचं. योहान 17:17. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तू त्यांना सत्यात समर्पित कर. प्रभू येशू म्हणते बरं का, तुझे वचन, तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन, तुझे वचन हेच सत्य आहे. सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. कळालं का काय सत्य आहे. हालेलुया. कळालं का काय सत्य आहे. तुझे वचन हे सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. मग आता मला कोण मुक्त करणार आहे, वचनच मुक्त करणार आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आता मला मुक्त करणार आहे प्रियांनो. तू त्यांना सत्यात समर्पित कर कारण तुझे वचन हे सत्य आहे. आणि आपण पहिलं वचन वाचा की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आम्हाला सत्य कळायला पाहिजे, आम्हाला वचन समजायला पाहिजे. हालेलुया. जर आम्हाला वचन समजलं नाही तर आम्ही बंधमुक्त होणारच नाही. हालेलुया. म्हणून आज वचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रभूचं वचन आपल्यासाठी काय बोलतंय हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे प्रियांनो. वचन आम्हाला काय करतं, बंधमुक्त करतं. वचन आम्हाला आमचे आजार बरे करतं. आपण या ठिकाणी किती आराधना केली आणि आपण काय केलं, आनंदित आमचं मन झालेलं आहे. आम्ही एखादा दुःखात असेल, आमच्या डोक्यामध्ये विचार असतील, आमच्या शरीरामध्ये त्रास असेल, तरी जर आम्ही या ठिकाणी आलो, परंतु ज्यावेळेस गीत चालू होतं त्यावेळेस प्रभूने आम्हाला काय केलेलं आहे, मोकळं केलेलं आहे. आणि आता जे वचन आम्ही ऐकलं आहे ते आम्हाला सर्व बंधनापासून मुक्त करणार आहे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं स्तोत्र 107 आणि 20 मध्ये की तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो. हालेलुया. वचनच आम्हाला बरं करतं. वचन फार महत्वाचं आहे प्रियांनो. प्रभूचं वचन म्हणजे काय, प्रभूच्या मुखातून निघालेला शब्द. हालेलुया.
प्रभूच्या मुखातून निघालेला शब्द आणि वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करतं. ह्या ठिकाणी अनेक पास्टर येतात, अनेक बाळासाहेब वचन सांगतात, अनेक सेवक येतात, वचन सांगतात. हे वचनच आमच्या जीवनामध्ये कार्य करतं. जर वचनावर विश्वास ठेवत नाही, वचनाकडे लक्ष देत नाही, वचन जर आम्ही समजून घेत नाही, तर आमच्या जीवनामध्ये काही सुद्धा चमत्कार होणार नाही. आणि म्हणून सांगते की सत्य तुम्हाला समजेल, वचन तुम्हाला समजेल आणि वचनच तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी आपण पाहणार आहोत की एक व्यक्ती असा आहे की ज्याला प्रभूचं वचन कळालेलं आहे. आपण पाहणार आहोत प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय, वचन 26 आणि 27 दोन वचन आपण पाहूया. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरूशलेमेपासून गच्चाकडे जात आहे, जी वाट यरूशलेमेपासून गच्चाकडे जाते, त्या वाटेने दक्षिणेकडे जा. ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा एक खुशी लोकांची राणी कांदके तिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरूशलेमेत उपासनेसाठी आला होता. हालेलुया, हालेलुया. 28 आणि 29 वचन वाचून म्हणजे आपल्याला समजून त्याच्याबद्दल सर्व काही. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेशाचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर वचन सांगतं 26व्या वचनामध्ये, इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले. फिलिप हा देवाचा सेवक आहे, शिष्य होता प्रभू येशूचा. आणि प्रभूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर हे शिष्य मिळून मिसळून पृथ्वीवर काम करत प्रभू येशूचं नाव गाजवत होते. आणि त्यानंतर असं झालं की एके दिवशी प्रभूचा दूत फिलिपाला म्हणत आहे की तू उठ आणि जी वाट यरूशलेमेपासून गच्चाकडे जा त्या वाटेने जा. आपल्या सेवकाला, आपल्या शिष्याला प्रभू येशूच्या दूताने सांगितलेलं आहे की त्या वाटेने जा, दक्षिणेकडे जा. आणि ती वाट कशी आहे? ओसाड आहे. आणि सांगते वचनासाठी म्हणून तो उठला व निघाला आणि पहा एक खुशी लोकांची राणी कांदके तिचा मोठा अधिकारी होता. प्रियांनो, या ठिकाणी एक मनुष्य आहे, एक प्रभूचा सेवक पण आहे आणि दुसरा एक मनुष्य आहे की तो षंड आहे. षंड आहे. षंड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? षंड म्हणजे जी स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, आपण त्याला किंगार म्हणतो ना, असा एक मनुष्य आहे. आणि वचन सांगतं की तो एक मोठा अधिकारी आहे, एका देशाचा मोठा अधिकारी आहे. आणि जी राणी आहे देशाची, त्या राणीचा हा अधिकारी होता आणि त्याच्या हातामध्ये सर्व काही अधिकार होता. आणि तो खूप श्रीमंत असेल. वचन सांगतं की त्याच्या हाती तिथे सर्व भांडार होतं. जे राणी होती ती राणी काही साधी सुधी नसणार, देशाची राणी म्हटल्यावर. आणि वचन सांगतं त्याच्या हातामध्ये त्या राणीचे सर्व भांडार होते, पैसा होता, खूप काही होतं. आणि वचन सांगतं की तो यरूशलेमेमध्ये जे मंदिर आहे प्रभू परमेश्वराचं, त्या ठिकाणी तो उपासनेसाठी आलेला होता. आणि तो उपासनेसाठी आलेला असताना कशामध्ये आलेला आहे? रथामध्ये बसून आलेला आहे. म्हणजे पहा, त्याने आपल्यासाठी रथ आणलेला आहे उपासनेसाठी, परमेश्वराच्या मंदिराला जायचं. आता आपल्याला पण मंदिरामध्ये सगळं येण्यासाठी आपण पण निघालो घाई घाई, चला चर्चला जायचं, चला मंदिराला जायचं, नाही का? कोण गाडीवर आला असेल, कोण रिक्षामध्ये आला असेल. आपण प्रभूचे एक ओढ आहे, प्रभूला भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्याप्रमाणे ह्या मनुष्याला देखील जो षंड होता त्याला पण प्रभूची ओढ होती. यावरून दिसून येतं आपल्याला की तो उपासनेसाठी यरूशलेमेमध्ये आलेला आहे. गच्चापासून, गच्चा एक त्या ठिकाणी लांब गाव असेल, त्या गावामधून रथामध्ये बसून आलेला आहे. आणि तो उपासना केलेली आहे, रविवारची उपासना असेल, चर्च केलेला आहे. आणि तो परत निघालेला आहे आपल्या गावाला जाण्यासाठी. परंतु या ठिकाणी सेवक आहे प्रभूचा, त्याचं नाव फिलिप आहे. आणि त्याला तिकडे दृष्टांत झालेला आहे, उठ आणि जा त्या वाटेवर जा. त्या ठिकाणी एक मनुष्य असा रथामध्ये बसून चाललेला आहे, त्याला गाठ, त्याचा रथ गाठ. परंतु ती वाट कशी आहे? प्रभूचं वचन सांगते ती वाट कशी आहे? ओसाड आहे. त्या ठिकाणी माणसांचा येणे जाणे नाही, त्या ठिकाणी निर्मनुष्य रस्ता आहे. आणि तू त्या ठिकाणी जा. आणि प्रभूच्या सेवकाला सांगितलेला होते,
प्रभू आम्हाला पण असं त्या ठिकाणी कुणी अजून गेलं नाही, ज्या ठिकाणी प्रभूचं वचन नाही, ज्या ठिकाणी प्रभूचं नाव नाही, त्या ठिकाणी प्रभू काय करतो, आम्हाला सेवकांना पाठवतो की जा आणि तिथे माझं नाव तुम्ही सांगा. ज्या ठिकाणी परमेश्वराचं नाव माहिती नाही, ज्या ठिकाणी येशू माहिती नाही, त्या ठिकाणी काय करा, तुम्ही प्रभूचं नाव सांगा. आणि प्रभूचं आपण पाहतो तो मनुष्य चाललेला आहे रथामध्ये बसून आणि परमेश्वराचं लक्ष त्या मनुष्याकडे गेलेलं आहे. प्रियांनो, का प्रभू त्या मनुष्याकडे पाहिला असेल? जो शंड होता, जो त्या रथामध्ये बसून उपासण्यासाठी आलेला होता, त्या मनुष्याकडे परमेश्वराचं लक्ष का गेलं? आपण एक वचन वाचूया, 28वा अध्याय पहा, 28वा वचन वाचा. तो परत जाताना, तो परमेश्वराने त्याच्याकडे का पाहिलं? तर शंडाकडे पहा. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेशाचा ग्रंथ, पवित्र शास्त्र तो वाचत होता प्रियानो, रथामध्ये बसून. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर त्याच्याकडे पाहिलेला आहे. प्रियानो, आज जर आपण पाहिलं असे जर षंड लोक असतील, किन्नर लोक असतील, तर त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही का? जाऊ दे म्हणतो, हे लोक कोणीतरी आहे, आपल्याला त्यांना प्रेम त्याच्याबद्दल आपल्याला वाटत नाही, काहीतरी वाटतं, पण परमेश्वर अशा पण लोकांना प्रेम करतो. हालेलुया. तर परमेश्वराची निर्मिती आहे. परमेश्वराचं वचन सांगते परमेश्वर हा सर्व मानवताचा देव आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं लक्ष त्या षंडाकडे गेलेला आहे. आणि का गेलेला आहे? तो परमेश्वराचं वचन वाचत आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन वाचत आहे. आणि कारण तो परमेश्वर म्हणतो की जा, वचन वाचत आहे, म्हणून तो दासाला सांगतो की जा, फिलिपाला सांगतो की जा, त्याला सगळं तू काय कर, गाठ. आणि परमेश्वर फिलिपाला पाठवलेला आहे. प्रियांनो, आपण पण पाहतो, आपल्याकडे पण परमेश्वर पाहतो, पण केव्हा प्रियांनो? जेव्हा आम्ही दिवसभर टीव्ही समोर बसतो तेव्हा परमेश्वर आमच्याकडे नाही पाहत. जेव्हा दिवसभर आम्ही मोबाईल घेतो, मोबाईल पाहत असतो, परमेश्वर आमच्याकडे नाही पाहत. प्रियांनो, जेव्हा आम्ही दिवसभर आमची कामं करत असतो, दिवसभर आम्ही नोकरी धावपळ करतो, परमेश्वर आमच्याकडे नाही पाहत. ज्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतो ना, तेव्हा परमेश्वराचं लक्ष आमच्याकडे लागलेलं असतं. प्रियांनो, हालेलुया. हालेलुया. तुम्ही जेव्हा देवाला वेळ देता, जेव्हाची प्रार्थना करता, देवाचं वचन वाचता ना, तेव्हा परमेश्वराचं लक्ष काय होतं, आमच्याकडे लागलेलं असतं. आणि म्हणूनच फिलिपाला सांगितलं की जा, तो मनुष्य काय करत आहे? पवित्र शास्त्र वाचत आहे, तर त्याचं काय करतो? रथ गाठ. हालेलुया. आणि म्हणूनच हबशी षंडाकडे फिलिप गेलेला आहे, धावत गेलेला आहे, पळत गेलेला आहे, काही सुद्धा वाहन नाही. प्रियांनो, जर आपण पाहिलं तर रथाचा स्पीड किती असतं माहिती तुम्हाला? घोडे कसे पळतात रथाचे? फार वेगाने पळतात. परंतु ह्या फिलिपाकडे काही वाहन नाही, काही सायकल नाही, काही गाडी नाही, मोटार नाही, परंतु तो कसा गेलेला आहे? धावत धावत गेलेला आहे. प्रियांनो, आणि तो धावत आहे, धावत आहे, आणि त्याने रथ गाठलेला आहे. हालेलुया. आपण अजून एक जण पाहतो ज्याला अशीच परमेश्वराने शक्ती दिली रथ गाठण्यासाठी, आणि तो म्हणजे कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण आहे? एलिया. हालेलुया. हालेलुया. एलियाला तुम्ही सांगितले जा, ते अहाबाचा रथ गाठ, त्याला मी सांगणार आहे की पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे. हालेलुया. दुसरे राज्यामध्ये, पहिल्या राज्यामध्ये आपण वाचतो त्या ठिकाणी आहे एलियाने पण धावण्याची शक्ती कोणी दिली त्यांना? परमेश्वराने दिली. रथ गाठणं आपल्याला होईल का? रथ गाठायला एखादी गाडी जर चालली त्याच्या मागे पळण्यासाठी सांगितलं तर पळू का आपण? नाही प्रियांनो, पण ती शक्ती प्रभूने दिलेली आहे, कारण त्याला वचन सांगायचं होतं. प्रियांनो, हालेलुया. हालेलुया. आणि वचन 31 सांगतात, तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले जा आणि त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला, धावत गेला, धावत गेला, आणि त्याला यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? रथ पळत आहे आणि खालून फिलिप त्याच्या खालून पळत आहे रथाच्या बाजूने, आणि फिलिप धावत धावत त्याला विचारतो की तुम्ही जे वाचत आहे ते तुम्हाला समजते का? काय वाचत आहात तुम्ही? तुम्ही काय वाचत आहात पवित्र शास्त्रामधून? आणि परमेश्वराचं वचन सांगतो, तो काय वाचत होता? यशया संदेशाचा ग्रंथ. हालेलुया. तो कोणत्या चमत्काराविषयी वाचत नव्हता. आम्ही चमत्कार वाचतो तेव्हा आमचा विश्वास बसतो, हा येशूने हा चमत्कार केलाय, माझ्या पण जीवनामध्ये चमत्कार करल, हा येशूने ह्याला बरं केले, मला पण बरं करल. तो चमत्काराविषयी नव्हता वाचत, तो वाचत होता यशया संदेशाचा ग्रंथ. काय वाचत होता? पहा, वचन वाचू आपण. 32 वचन आणि 31 वाचा. त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसण्यास वर बोलवले. बस, आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलवले. हालेलुया. फिलिप त्याला विचारत आहे की तुला समजते का तू काय वाचत आहेस? परंतु फिलिप काय म्हणतो त्याला? षंड काय म्हणतो त्याला?
कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसं समजणार. हालेलुया. ज्यावेळेस मी बायबल वाचतो, नवीन वाचतो आम्ही प्रभूमध्ये, आम्ही पण शास्त्र वाचताना आम्हाला पण काही समजत नाही, परंतु वचन माझ्याचे सोडू नका, वचन माझ्याचं सोडू नका. वाचत राहा प्रभू तुम्हाला सहाय्य करून समजण्यासाठी. हालेलुया. आणि ह्या मनुष्याला काही समजत नव्हतं तरी पण तो वाचत आहे आणि परमेश्वराने दासांना ह्यासाठी ठेवलेलं आहे, ह्यासाठी प्रकाशन देतो परमेश्वर की ज्यांना समजत नाही त्यांना त्यांनी समजून सांगायला पाहिजे. आणि फिलिपाला म्हणूनच प्रभूने सांगितले की जा त्याचा रथ गाठ. आणि फिलिप धावत गेलेला आहे प्रियानो, यासाठी की त्याला सुवार्ता सांगावी, त्याला प्रभूचं वचन सांगावं आणि त्याचं तारण व्हायला पाहिजे. आज अनेक लोक पापात आहेत, अनेक लोक बंधनात आहेत, अनेक लोक नरकामध्ये जात आहेत, अनेक लोक वाईट गोष्टीच्या मागे लागलेले आहेत, परंतु त्यांना वचनाचं प्रकाशन मिळत नाही. वचन वाचतात पण त्यांना समजत नाही, नुसतं वाचत आहेत. आणि म्हणूनच देवाने काय केलं सेवकांना या जगामध्ये, त्यावेळेस फिलिप होता, आज प्रभूचे सेवक आहेत जे तुम्हाला मार्ग दाखवतात, जे तुम्हाला प्रकाशन देतात वचनाचं, त्याप्रमाणे काय करायला पाहिजे, आम्हाला वागायला पाहिजे. कदाचित प्रभू येशू एखाद्या सेवकाला तुमच्याकडे पाठवल, त्याप्रमाणे फिलिपाला पाठवलं, एखादा फिलिप तुमच्याकडे येईल, तुम्हाला वचन समजावून सांगितले. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस शुभवर्तमानाचा 16 अध्याय आपण पाहतो, एक दरिद्री लाजर आहे आणि श्रीमंत मनुष्य आहे, आणि दोघं पण मेल्यानंतर श्रीमंत मनुष्य कुठे गेलेला आहे, अधोलोकामध्ये गेलेला आहे, आणि गरीब लाजर जो आहे सुखलोकामध्ये गेलेला आहे. आणि वचन सांगतं की श्रीमंत मनुष्य जाळामध्ये अधोलोकामध्ये यातना भोगीत असताना त्याने दृष्टीवर करून पाहिले, त्याला अब्राहम दिसला आणि तो म्हणतो की मला थोडंसं पाणी दे. अब्राहम थोडं पाणी दे, कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगत आहे, तो आपल्या आयुष्यामध्ये वाईट लागलेला आहे आणि मेल्यानंतर त्याला नरकामध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि जो गरीब मनुष्य होता तो स्वर्गामध्ये गेलेला आहे, सुखलोकामध्ये गेलेला आहे. म्हणून प्रियांनो, या जगामध्ये आम्ही चालत असताना आम्ही प्रभूला भिवून, प्रभूचं भय बाळगून आम्ही चांगली कर्मे केली तर आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस श्रीमंत मनुष्य अधोलोकामध्ये गेला, त्या ठिकाणी त्याला क्लेश होत आहे जाळामध्ये, परंतु अब्राहम म्हणतो की ह्या ठिकाणी येऊन तुमच्याकडे कोणी येणार नाही, कारण आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मोठा काय झालेला आहे, दरा स्थापलेला आहे, तिकडून कोणी इकडे येत नाही आणि इकडून तिकडे कोणी जात नाही. आणि परमेश्वराने म्हटले आहे की तो श्रीमंत मनुष्य म्हणतो, बापा अब्राहमा, मी विनंती करतो माझ्या बापाच्या घरी तरी त्याला पाठवतो. कोणाला? लाजराला. तू माझ्याकडे पाठवत नाही ना अधोलोकामध्ये, पृथ्वीवर तरी पाठव. तिथे माझे 5 भाऊ आहेत, त्यांना इकडची साक्ष देऊ दे, त्यांना समजल अधोलोक आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, ते चांगलं वागतील. परंतु अब्राहमाने एकच उत्तर दिलं. काय उत्तर दिलं माहिती का? त्या ठिकाणी माझे सेवक मी ठेवलेले आहेत, मोशे आहेत, माझे सेवक आहेत, त्यांचं त्यांनी ऐकायला पाहिजे. इकडचं कोणी गेलं तर ते ऐकते का? नाही, तिथंच ऐकू दे. म्हणून आम्ही सेवक जे सांगतात ना प्रियांनो, ते आम्ही ऐकलं पाहिजे. सेवक जे वचनाचे प्रकाशन आम्हाला देतात ना, ते समजून घ्यायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच फिलिपाला सांगितलं की जा त्याचा रथ गाठ आणि काय कर त्याला वचनातून सांग. आणि फिलिप धावत गेलेला आहे. काय वाचत आहात तुम्ही म्हणला? तो म्हणला की कोणी मार्ग दाखवल्याशिवाय मला कसं कळणार. आणि फिलिपाला म्हणले ये तू माझ्याकडे बस, वर येऊन बस. आणि प्रभूच्या सेवकांची सेवा हीच आहे प्रियांनो, खडतर आहे. प्रभूने सांगितले जा त्याचा रथ गाठ, वाळवंट आहे, ऊन असेल भरपूर आहे ना, धावत गेलेला असेल, दम लागला असेल, घामाघूम झालेला असेल, पण रथासंगीत पळत असं भाषण करत आहे. आणि प्रभूचे सेवकांची हीच सेवा आहे की दुःखात कष्टामध्ये तुझ्या शरीराला त्रास होऊ दे, गुंतवून घे तुझ्या शरीराला, बोलून घे, पण माझी सेवा कर. हालेलुया. माझ्या सेवेमध्ये तू खंड पडू नको. सांग ज्यांना वचन माहिती नाही त्यांना काय करतो, वचन सांग. आणि तो गेलेला आहे आणि त्याला म्हणतो तू काय वाचत आहे. आणि शंड म्हणतो कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसं कळणार. आणि तो म्हणतो इकडे ये आणि काय कर, माझ्या जवळ बस. आणि तो त्याच्या रथामध्ये त्याला घेऊन त्याने आपल्या हाताला धरून आणि त्याच्या जवळ जाऊन बसलेला आहे प्रियांनो. आणि 32 वचन काय सांगतो पहा. काय शास्त्रलेख काय होता, तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा त्याला मेंढरासारखे वधण्यासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्या पुढे गप्प असते तसा तो आपल्या तोंड उघडत नाही. हालेलुया. यशायाचं पुस्तक 53 अध्याय तो वाचत आहे प्रियांनो, है ना. जसा कोकरू कातरणाऱ्या पुढे, लोक कातरणाऱ्या पुढे जसा मेंढरू गप्प राहतो तसा तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड सुद्धा उघडलं नाही. त्याला काहीच कळत नाही. शंड
षंडाला नुसतं वाचत आहे म्हणजे मेंढरू कोण आहे, हे कोकरू कोण आहे आणि त्याला बदलेला आहे, त्याचं रक्त सांडलेलं आहे, हे त्याला काही सुद्धा माहिती नाही, पण तो काय करत आहे, वाचत आहे. आणि प्रभूच्या दूताने सांगितलं फिलिपाला, जा त्याला वचन समजावून सांग, त्याला प्रकाशन दे. आणि ज्यावेळेस तो गेलेला आहे प्रियांनो, रथामध्ये बसलेला आहे, त्यावेळेस त्याने त्याचं सगळं त्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, मेंढरू कोण आहे, कोकरा कोण आहे, तुमचा आणि माझा प्रभू येशू आहे. वरलेला मेंढरू कोण आहे, तुमचा आणि माझा प्रभू येशू आहे. ज्याचे हाल केले तो कोण आहे, तुमचा आणि माझा प्रभू येशू आहे. ज्याचं रक्त सांडलं तो दुसरा कोणी नाही, तुझा आणि माझा प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया. आणि सुवार्ता सांगत आहे, फिलिप त्याला समजावून सांगत आहे. आणि मग तेव्हा मग षंडा म्हणतो की 34 वचन वाचा. तेव्हा षंडाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, मला कृपा करून सांगा, संदेश कोणाविषयी असे म्हणतो, संदेश कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी. 35 वचन. तेव्हा फिलिपाने बोलावयास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशू विषयीची सुरुवात त्याला सांगितली. हालेलुया, हालेलुया. त्या षंडाला काहीच माहिती नाही येशू कोण आहे, त्याला काय केलं काय नाही, परंतु वचन सांगतं. ज्यावेळेस फिलिपाने बोलावयास चालू केलं तेव्हा फिलिपाने सुरुवात केली. काय सांगितलं, तेव्हा फिलिपाने बोलावयास सुरुवात केली. ह्या शास्त्रलेखापासून, यशापासून त्याने कोणापर्यंत सुरुवात सांगितली, येशू ख्रिस्तापर्यंत सुरुवात. कारण फिलिपाला सर्व माहित होतं, त्याला देवाचा पवित्र आत्मा होता, पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं होतं की जा सगळंच गाठ. त्याला प्रकाशन दिलं होतं आणि प्रकाशन त्याने सांगितलं, सगळं त्याने उलगडा करून सांगितला की संदेश कोणाविषयी असं म्हणत आहे. येशूच्या संदेशापासून प्रभू येशूला कसं मारलं, प्रभू येशू कसा कशा रीतीने जगामध्ये आला, कशा रीतीने आमचे पाप त्याने स्वतःवर घेतले, कशा रीतीने आमच्यासाठी स्तंभावर प्राण दिला, मेला, की केवळ नव्हे तर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. सर्व सुवार्ता कोणी सांगितली, फिलिपाने षंडाला सांगितलेली आहे. आणि मग षंडाला विश्वास झाला, तर सर्व काही समजून चुकलं. आणि मग 36 वचन काय सांगतं पहा. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काही हरकत आहे का. हालेलुया, हालेलुया. किती वेळ झाला सुवार्ता ऐकून, खूप वर्ष झाले का, खूप महिने झाले का, खूप दिवस झाले का, किती दिवस झाले, किती वेळ झाला, 1 तास पण असेल तर वचन सांगितलं त्याने. षंडाला एक बाप्तिस्मा घ्यायला तयार झाला. हालेलुया. याला म्हणतात विश्वास, याला म्हणतात आशा. हालेलुया, हालेलुया. लगेच तो म्हणलं की हे पाणी जाता जाता एक डबकं दिसतं पाण्याचं, लगेच उतरला खाली, उतरला फिलिपाला पण स्वतः पण षंड. आणि काय म्हणत आहे की हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. आणि मग षंड काय म्हणतो पहा पुढे. 36 वचन आहे की तुमच्या बायबलमध्ये, 36 वचन. फिलिपाने म्हटले, षंडाने काय म्हणलं, आता हे पाणी आहे, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे का. तरी बाप्तिस्माची पण सुवार्ता सांगितली असं, कारण षंडाला काहीच माहिती नाही ना. वचन सांगितले त्यांनी यशाया संदेशाच्या ग्रंथापासून चालू करून कुठपर्यंत सांगितली, येशूपर्यंतची सुवार्ता सांगितली. आणि त्याच्यामध्ये बाप्तिस्माचं पण वचन आलं असेल, बाप्तिस्माची पण सुवार्ता आली असेल. आणि मग फिलिप म्हणतो की, षंड म्हणतो की हे पाणी आहे आणि मला बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य आहे का. षंड काय म्हणतो, फिलिपाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास भरता योग्य आहे. त्याने उत्तर दिले, षंडाने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास करतो. हालेलुया, हालेलुया. त्याने विश्वास धरला, 2च मिनिटात वचनावर विश्वास ठेवला त्याने. कारण प्रभूच्या दूताने त्याला प्रकाशन दिलं, प्रभूच्या दूताने समजून सांगितलं हे वचन काय आहे. आणि वचन सांगता 38 तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले. आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. हालेलुया. आता किती वर्ष प्रभूमध्ये आहोत, आणि किती वर्ष प्रभूला आमची ओळख आहे, प्रभूच्याने आमची ओळख आहे. पण जर आम्ही प्रभूला अजून परिधान केलं नसेल, प्रभूला जर आम्ही अजून अंगीकारलं नसेल, तर आजच वेळ आहे त्याला परिधान करा. हालेलुया. षंडाने वेळ घालवला का नाही, त्याला माहित झालं की हा
जो मनुष्य आहे त्याने मला वचन सांगितलेलं आहे तो खरंच कोणीतरी एक महान देवाचा सेवक आहे. त्याने विश्वास ठेवला आणि लागलेच ते पाण्यामध्ये उतरले. ह्या षंडपुशीला नुसतं प्रभूचं वचन वाचून एवढं त्याचं काम होतं, परंतु समजून घेण्याची त्याची सशक्ती नव्हती, त्याला समजत नव्हतं, त्याला मन नव्हतं. ते अजून एक असाच व्यक्ती आहे पवित्र शास्त्रामध्ये, ह्याच्यातच आपण पाहिलं प्रेषितांची कृती 10वा अध्याय, कर्नेल नावाचा एक मनुष्य आहे प्रियांनो. हालेलुया. कर्नेल नावाचा मनुष्य आहे आणि तो एक मोठा अधिकारी आहे. 1 आणि 2 वचन वाचा बरं. कैसरिया येथे कर्नेल नावाचा कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या शताब्दीपती होता. बघा, हा पलटणीमध्ये शताधिपती होता. त्याच्या हाताखाली शताधिपती म्हणजे हाताखाली 100 माणसं असणार, म्हणजे किती मोठा अधिकारी असणार. या षंडासारखाच तो पण एक मोठा अधिकारी होता. षंड हा देखील त्या राणीचा अधिकारी होता आणि हा देखील एक मोठा अधिकारी. तो कसा होता पहा दुसऱ्या वचनामध्ये. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दान धर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी करण्याबद्दल साक्ष दिलेली आहे. तो नीतिमान होता, तो शताधिपती असून देखील देवाचं भय बाळगणारा होता है ना, आणि दान धर्म करणारा होता. परंतु एवढ्या देव संतुष्ट होतो का प्रियांनो? फार प्रार्थना केली, फार वचन वाचलं, फार दान धर्म केला, एवढ्यातच आमचं तारण आहे का प्रियांनो? नाही. वचन आम्हाला आमचं तारण करतं. वचन आम्हाला श्वासावकाली जीवनाची शाश्वती देतं प्रियांनो. हालेलुया. आमच्यामध्ये वचन पाहिजे. आमच्यामध्ये वचन असलं तरच आम्ही सार्वकालिक जीवनाचा रस्ता आमच्यासाठी मोकळा आहे. आणि वचन सांगते की हा कसा होता? नीतिमान होता है ना, देवाला फार भिवून वागणारा, आपल्या सर्व घराण्यासह देवाचं भय बाळगणारा आणि फार दानधर्म करणारा अशी त्याची साक्ष देत होती लोक. परंतु त्याला वचनाचं प्रकाशन नव्हतं. त्याला त्याच्याकडे कोणाला पाठवलं माहिती का? ज्याप्रमाणे या षंडाकडे फिलिपाला पाठवलं त्याप्रमाणे कर्नेल्याकडे पेत्राला पाठवलेलं आहे. हालेलुया. आणि पेत्राने जाऊन त्याला सुवार्ता सांगितली, देवाच्या वचनाचं प्रकाशन दिलेलं आहे आणि कर्नेल्याचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. हालेलुया. हाच पेत्र ज्यावेळेस मंडळी स्थापन झाली, प्रभू स्वर्गाला होऊन झालं, त्यावेळेस वचन सांगत असतानाच 120 लोकांवर पवित्र आत्मा आलेला आहे. हाच पेत्र वचन सांगताना मंडळीमध्ये 3000 लोकांची भर पडलेली आहे. हालेलुया. प्रभूचं वचन एवढं प्रबळ आहे, प्रभूचं वचन एवढं सामर्थ्यशाली आहे. जर आपण पाहिले 37वा अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर एहेजकेलला परमेश्वराचं वचन आलं की उठ आणि पोऱ्याचा. त्या ठिकाणी अस्थी होत्या आणि प्रभू म्हणतो की त्या अस्थींना संदेश दे, प्रभूचं वचन सांग. आणि प्रभूचं वचन सांगत असताना बायबल सांगतं त्या अस्थींमध्ये प्राण आला, मांस चढलं आणि प्रभूचं वचन सांगतं अजून वाऱ्याला देखील संदेश दे म्हटलेला आहे. कोणाला संदेश दे? वाऱ्याला. वारा ऐकत का हो संदेश प्रभूचा? आणि प्रभूची निर्मिती आहे, त्याने ऐकलं आणि वचन सांगतं की वारा येऊन त्या लोकांच्या श्वास बनला आणि ते सजीव असे झालेले आहेत. ते वचनामध्ये सामर्थ्य आहे प्रियांनो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्ही पाहतो ज्यावेळेस आम्ही दुःखामध्ये आहोत, ज्यावेळेस आम्ही त्रासामध्ये आहोत है ना, आणि अंधकारामध्ये असताना प्रभूचं वचन सांगतं 119 स्तोत्र 105 मध्ये की तुझे वचन स्तोत्र करणं, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर काय आहे? प्रकाशासारखं आहे. आणि स्तोत्र संहिता म्हणतो की दुःखी असताना माझ्या दुःखात माझे सांत्वन हेच आहे की तुझे वचन मला काय करते? नवजीवन देते. हालेलुया. हालेलुया. दुसरे पेत्र 1:19 मध्ये म्हणतं की परमेश्वराचं वचन काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखं आहे. हालेलुया. हालेलुया. ते आम्हाला मार्ग दाखवतं. पहिले तिमोथी 3:16 मध्ये देवाचं वचन सांगते परमेश्वराचं वचन सद्बोध, दोष दाखविणे, नीती शिक्षण आणि सुधारणूक याकरिता उपयोगी आहे. हालेलुया. आम्ही कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, आम्ही या जगामध्ये कसं चाललं पाहिजे याचं शिक्षण आम्हाला काय करतं? प्रभूचं वचन देतं. प्रभूचं वचन आम्हाला साधं सरळ उभं करतं. प्रभूचं वचन आम्हाला मार्ग दाखवतं. प्रभूचं वचन आमच्या पायाला प्रकाश, आमच्या मार्गावर प्रकाश देतं. हालेलुया. हालेलुया. प्रभूचं वचन पावसाचं काम करतं. हालेलुया. यशाया 55 मध्ये जर आपण पाहिलं वचन सांगतं 55, 10 आणि 11 पहा पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफळ हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून परत वर जात नाही, त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. हालेलुया. हालेलुया. ज्या कार्यासाठी मी ते पाठवलं
ते परत केल्याने फल म्हणून माझ्याकडे परत येणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच तुमचं वचन आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये आम्हाला वाचणं खूप महत्वाचे करते. लक्षामध्ये, मनामध्ये ठेवा. कळालं नाही तरी वाचा आणि प्रभूला प्रार्थना करा, प्रभू तुझं वचन समजून घेण्यासाठी मला तू काय कर, ज्ञान दे आणि बुद्धी दे. परमेश्वर तुम्हाला नक्कीच वचन समजून घेण्यासाठी काय करणार आहे, वचन ज्ञान आणि बुद्धी देणार आहे. कारण शेवटच्या काळी प्रभूचं वचन सांगता. आपण एक वचन वाचूया, आमोस याचा 8वा अध्याय आणि वचन 11 काय म्हणतं पहा. आमोस अध्याय 8 वचन 11. आता तुम्ही सहजरित्या वचन वाचता, आता तुम्ही सहजरित्या वचन ऐकता. अनेक लोक तुम्हाला वचन सांगतात, वचनाचं प्रकाशन देतात, वचन तुम्हाला ओरडून सांगतात. वचन म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगितलं आहे. वचनाच्या मध्ये काय काय होतं तुम्ही सर्व ऐकलेलं आहे. परंतु शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे का, प्रभू परमेश्वर म्हणतो, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की, असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणि, त्यात मी देशावर दुष्काळ आणि. थांबा, या ठिकाणी प्रभूचं वचन सांगते की प्रभू परमेश्वर म्हणतो शेवटच्या दिवसात असे होईल की मी देशावर दुष्काळ आणीन. आता आपण पाहतो दुष्काळ पडतोय ना, उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो की कोरडा दुष्काळ आहे. आता पाऊस खूप झाला म्हणून काय म्हणतात लोक, ओला दुष्काळ झाला आहे ना. 2 दुष्काळाबद्दल आपण ऐकतो, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ आहे ना. पाणी नसेल आपण काय म्हणतो, दुष्काळ पडलाय, प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, हे काय दुष्काळ. परंतु प्रभू म्हणतो शेवटल्या काळात कोणता दुष्काळ पडणार आहे पहा, ऐका. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने, तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. ते या समुद्रापासून, ते या समुद्रापासून, त्या समुद्रापर्यंत भटकतील, ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील. उत्तरेपासून पूर्वेपर्यंत, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत चढत जातील. पडत चढत जातील. ते परमेश्वराचे वचन, ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील. इकडून तिकडे धावतील. तरी त्यांना ते प्राप्त व्हायचे नाही. त्यांना ते प्राप्त व्हायचे नाही. हालेलुया, हालेलुया. कळलं का वचन, कळलं का. शेवटच्या दिवसामध्ये दुष्काळ पडणार आहे. कशाचा दुष्काळ पडणार आहे, परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा. कोणीतरी येतात बायबलमध्ये, कोणतरी येतात चर्चमध्ये, चला चला वचन ऐकायला जाऊ आपण, आज आम्हाला काहीतरी ऐकायला पाहिजे, आज आम्हाला काहीतरी देवाच्या वचनातून समजायला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी येतात, परंतु तुम्हाला वचन ऐकायला मिळणार नाही. आजच दिवस आहे वचन आमच्या कानामध्ये साठवून ठेवायचा. हालेलुया. त्या समयी सर्व देवाची सेवा त्या ठिकाणी असणार. हालेलुया. त्यांना आपल्या समजी घेऊन जाणार, तुम्हाला वचन ऐकणारा कोण सांगायला कोणच होणार नाही. म्हणून आज जे वचन सांगतात, जे वचन आपण वाचतो, सांगणाऱ्यांकडे लक्ष द्या. वचन ऐकून आपल्या मनामध्ये जपून ठेवा, त्यावर मनन करा आणि प्रियानो ते वचन येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला त्या नाशापासून, त्या नाशाच्या पुत्रापासून वाचणार आहे. हालेलुया. रोज वचन वाचा, सकाळ संध्याकाळ, आणि त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी शिका. वचनाबद्दल देव तुम्हाला आशीर्वाद करतो. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah.